भीमथडी जत्रा 2 ते 5 मार्च दरम्यान पुण्यात ॲग्रिकल्चर ग्राउंड शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे अस्सल खाद्यपदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या यात्रेत पाहायला मिळणार आहे। ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली। महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदानप्रदानतेचा एक सणच असतो। भीमथडी जत्रा गेल्या 10 वर्षांपासून पुण्यात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते। ही जत्रा 2 ते 5 मार्च पर्यंत ॲग्रिकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे येथे होणार आहे। महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू, महाराष्ट्राचे अस्सल खाद्यपदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या सर्व गोष्टींचा एका छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो। म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या 10 वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं। ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीण कलाकारांच्या कलागुणांना दाद दिली। यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली। अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या सौ सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शनातून मेहनतीतून भीमथडी जत्रा हा अभिनव उपक्रम नावारूपाला आला। यंदा भीमथडी जत्रा आपल्या 11व्या वर्षात पदार्पण करत आहे। या वर्षाच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील असा विश्वास आहे। मागील वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला। 1 लाखाहून अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कृती अनुभवली। यावर्षी देखील आदिवासींचे 25 स्टॉल भीमथडीमध्ये पाहावयास मिळतील। या वर्षीच्या भीमथडी जत्रेचे वेगळेपण आणि आकर्षण म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळ्या थीम घेऊन प्रदर्शन भरवते। यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे आदिवासी संस्कृती केंद्र। यात विविध आदिवासी भागातील आदिवासींनी तयार केलेले उत्पादने, हस्तकला वस्तू, हातमाग, आदिवासी वनौषधी, आदिवासी चित्रशैली यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री असणार आहे। सांगीतिक कार्यक्रम आणि कॉन्सर्ट्स देखील या वर्षी असतील। ग्रामीण संस्कृतीचं या तरुणांशी नातं टिकवायचं असेल तर तरुणांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे। संत कबीरांचे दोहे आपल्या खास युथफुल शैलीत सादर करणारा कबीर कॅफे हा बँड आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे। आपल्या देशातील लोकसंस्कृती, लोकसंगीत आणि रॉक म्युझिक यांचा आगळावेगळा आणि कल्पक मिलाप करून माटीबानी हा बँड आपली कला सादर करणार आहे। संस्कृती आणि तरुणांचा संवाद साधण्याचा हा खास उपक्रमही यंदाच्या भीमथडीचं आकर्षण असणार आहे। महाराष्ट्रातल्या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी जागर लोकसंस्कृतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जागर लोकसंस्कृतीचा या कॉन्सर्टद्वारे महाराष्ट्रीय संस्कृती समजून घेणे आणखीनच सोपे होईल। यावर्षीचं आमचं 11वं वर्ष आहे भीमथडी जत्रेचं आणि यावर्षीच्या भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य आहे की 50 स्टॉल हे ऑर्गॅनिकमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमालाचे स्टॉल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरचं भीमथडीची थीम आपण आदिवासी थीम घेतलेली आहे। त्यामुळे आदिवासी पाडा आणि आदिवासी लोकनृत्य आणि आदिवासी भागातला शेतमाल असंच या भीमथडीचं सगळ्यात मोठं आकर्षण यावर्षी राहणार आहे। त्याचबरोबर आपण 3 शो आपण संध्याकाळी 2, 3 आणि 4 तारखेला संध्याकाळी आपण 3 शो घेतलेले आहेत। भीमथडी जत्रेमध्ये कॉन्सर्ट घेतलेले आहेत आणि ते भीमथडीचं जे काही तिकीट असेल त्याच तिकिटाच्या पैशामध्ये आपण संपूर्ण ग्राहकांसाठी ती संध्याकाळी आपण तो एक करमणुकीसाठी ते कार्यक्रम आपण घेतलेले आहेत। त्याचबरोबर भीमथडी जत्रेचा नेहमीचा प्रश्न असतो की पार्किंग मिळत नाही किंवा पार्किंगची व्यवस्था असावी। त्यावेळेला आपण जादाचं 5 एकरचं पार्किंग आपण भीमथडी जत्रेसाठी अवेलेबल केले। त्याचबरोबर उबरबरोबर आपण करार केलेला आहे की त्यांनी ग्राहकांना भीमथडी जत्रेपर्यंत आणून सोडावं आणि त्यांना परत त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना परतीला त्यांनी घेऊन जावं। त्यामुळे 350 स्टॉलची अशी एक आगळीवेगळी भीमथडी जत्रा आहे। याच्यामध्ये आदिवासी भागातला शेतमाल आहे, आदिवासी भागातली लोकनृत्य आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा शेतमाल आहे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत पॅकिंगमधल्या त्या सर्व गोष्टी, कलाकुसरीच्या गोष्टी आणि फूड फेस्टिवल जवळपास 80 ते 90 गटांचं स्टॉलचा फूड फेस्टिवल आहे। त्यात व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन अशा दोन्ही गोष्टींचं एक आगळं वेगळं फूड फेस्टिवल, ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन फूड असा एक फूड फेस्टिवल आपण तिथे करतो आणि पारंपरिक जे लोककलाकार आहेत ते तर आहेतच, पण विशेष करून आदिवासी भागातले लोककलाकार आणि लोकनृत्य या भीमथडी जत्रेमध्ये असणार आहे। अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।